बाबा नाव सांगा तुमचं. साहेबराव दासू राठोड. हां. इथं कशासाठी आले तुम्ही आज? ही मला नोटीस आली म्हणून आलो मी. शिवसाहेबांना तक्रार दिलेली, अच्छा. घनसावंगीला बी साहेबाला पण दिलेली बऱ्याच वेळेस. कधी तक्रार दिली ती? 25 तारीख. म्हणजे कोणत्या वर्षी? 25 कोणतं? आता वर्ष कोणतं आहे? किती महिने झाले? व या वर्षात आता 1-2 महिने झाले समजा देऊन तक्रार देऊन. 3 महिने झाले. हां, 2 महिने. कोणत्या गावचे आहे तुम्ही? विरेगव्हाण, घनसावंगी तालुका, विरेगव्हाण तांडा. काय प्रकरण आहे? शौचालयामध्ये 12 लाखाचा घोटाळा आहे. अच्छा. आणि मग 25 वर्षात किती केला त्यांनी? अच्छा. आणि ज्याचे पक्के घर आहेत त्यांना घरकुल दिले त्यांनी. अच्छा. आणि ज्याला घर नाही हां. त्याला घरकुल दिले नाही. अच्छा. आज सध्या पत्र कळायला लागले ज्या माणसाचे त्यांना घरकुल दिलं नाही त्याने. अच्छा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोणी केला असेल हा भ्रष्टाचार? नेमकं कोण जबाबदार याला? सरपंच अच्छा. काय नाव आहे सरपंचाचं? तुकाराम दामू पवार. अच्छा. आणखी कोण जबाबदार याला? बीडीओ. त्याचं नाव काय? त्याचं नाव नाही सांगता येणार सर. अच्छा. तर बीडीओ साहेबांना 3-4 वर्षापासून तक्रार द्यायला चौकशीला या. अच्छा. शौचालय बघा तुम्ही, हां. स्वतः नजरेने बघा अच्छा. आणि मग मला सांगा तक्रार का करता म्हणून. अच्छा. एक वेळेस येणं माझे आमदार विलासबापूंना भेटलो. अच्छा. मी विलासबापू बोलले त्यांना, ते म्हणे महाराज माणूस आहे म्हणे, वयस्कर माणूस आहे, काम चक्र मारायला होतं, तुम्ही काम बेजार करता. तर मी एक काम करा म्हणे, तो आमच्याकडे माहिती नाही म्हणे, 2 ओळी लिहून द्या म्हणे तुम्ही, त्यांना काय करायचं ते करतील नंतर. असे बोलले बापू. मला दिलं, बोला म्हणते माझ्याकडे आलेले. अच्छा. मी बोललो त्यांना. मी त्यांना डायरेक्ट म्हणलो, सर तुम्ही कोण्या एखाद्या मंत्र्याचं काम करता की शासनाचं काम करता? मग म्हणे नाही म्हणे महाराज तसं बोलू नका, असं बोलू नका, तुम्ही आत्ता या, तुम्हाला आता देतो मी माहिती. मला आज माझं येणं होत नाही. ते म्हणे ठीक आहे उद्या या म्हणे. मग दुसऱ्या दिवशी गेलो. मी जिथून मागितली माहिती तिथून दिली नाही त्यांनी, अलीकून दिली. त्याच्यात 4-5 मुद्दे सापडले. जिल्हा परिषद मास्तरला घरकुल दिलेले त्यांनी. अच्छा. तर असं देता येतं का जिल्हा परिषदच्या मास्तरांना? हां, जिल्हा परिषदच्या मास्तरांना घरकुल देता येतं का? आता त्यांना माहीत, अच्छा. सरपंचाला. असं काही नियमात आहे का? नियमत नाही ना बसत. नियमात बसत नाही असं तुमचं म्हणणं आहे. त्यासाठी तुमची तक्रार आहे सर. हां. आणि एक वयस्कर माणसांना हां सांगा तुम्ही. भेटलं. हां. त्या माणसाला होते 3 पोरं. 3 पोरं होते, तर ते 3 बी होते म्हणे मला द्या. मग ते तक्रार होऊ लागले, तर त्यांना म्हणले तुम्ही भांडणं करू नका, बोलू नका, मी कॅन्सल करून टाकतो. कॅन्सल करतो म्हणले आणि त्यांनी पैसे उचललेले. ठीक हे बीडीओ साहेबांनी आपल्याला थोडी माहिती दिली ना, त्याच्यात सापडले 4-5 मध्ये. आता जिल्हाधिकाऱ्यासोबत काय म्हणणं की? आता हे त्यांनी नोटीस दिली ना मला. मग आता त्या काय म्हणते ते पाहू त्यांना. हां. त्यांनी नोटीस दिली म्हणून आलो ना आपण. हां. ही पहिले कमिटी बैठक होते